गमजे आणि काळे कोट घालून सुद्धा आणि काळे वस्त्र घालून यामध्ये सगळेजण सहभागी झालेले आहेत। बघा, ह्याच्यामध्ये सर्वांनी ठरवलं होतं की निषेध म्हणून आपण काळा ही लावायचा आहे आणि ज्या पद्धतीने लोकांमध्ये रोष तुम्ही बघा आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल। आम्ही मुक मोर्चा चालवला पण लोक या प्रकरणामुळे एवढे चिडलेले आहेत, ज्या पद्धतीने 3-4 तास त्यांना जे त्रास देऊन त्यांची हत्या केली हे लोकांच्या डोक्यातून जात नाहीये। परत कोणत्याही कुटुंबासोबत असं होऊ नये ही अपेक्षेने आम्ही सगळेजण सरकारकडे बघतोय। त्यामुळं आणि ते वाल्मिक कराड फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे, तो त्याला 302च्या कट कारस्थानमध्ये, जेव्हा की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आल्यानंतर तो डायरेक्ट कनेक्टेड होतो ना, तिथे त्याचं नाव आलं पाहिजे एवढी सगळ्यांची इच्छा या आहे। सगळ्या मोर्चानंतर सरकार काही ठोस पावलं उचलेल असं वाटतंय? मला 100% मला वाटतं, कारण हे सगळं आपण मीडियाच्या मार्फत सर्व जी गर्दी जमली ते बघत असतील आणि ही काही भरून गर्दी आणलेली नाहीये, ही तुम्ही साक्षीदार आहात। म्हणून निर्णय कठोर त्यांना करावा लागतील। होते आमदार संदीप क्षीरसागर कठोर कारवाई या मोर्चानंतर सरकार करेल अशी अपेक्षा ते व्यक्त करतायत। विष्णू बुर्गे, झी24 तास, बीड। तर मोर्चाचे हे आपण दृश्य पाहतोय, ड्रोन दृश्य सुद्धा पाहतोय आणि त्याचबरोबर दुसरं दृश्य सुद्धा पाहतोय। सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। नुकतीच संदीप क्षीरसागर यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेली आहे। वाल्मिक कराड यांना अटक करा, 3 तास देशमुखांचे हाल करून त्यांना ठार मारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सरकारनं गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मोठ्या संख्येनं गावकरी इथे जमलेले आहेत, हातामध्ये त्यांनी काळे झेंडे सुद्धा घेतलेले आहेत आणि अमर रहेच्या घोषणा दिल्या जात आहेत। सुरेश धस आपण पाहतोय, सुरेश धस सुद्धा आक्रमक झालेले आहेत। त्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला होता। संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने क्रूर हत्या झाली या संदर्भात त्यांनी आपलं निवेदन सुद्धा दिलेलं होतं आणि कठोर शिक्षा मारेकऱ्यांना व्हावी अशी मागणी त्यांनी लावून धरलेली होती। आणि आता ही दृश्य आपण पाहतोय, सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संभाजीराजे छत्रपती, त्याचबरोबर सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि इतर नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तत्पूर्वी त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। मराठ्याच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, याला कुठलाही जातीय रंग देऊ नका, मात्र ही मुलगी आपली समजून जिल्ह्यामध्ये मोर्चे काढा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। काहीही करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी आणि सर्व समाजाला न्याय मिळायला हवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। हातामध्ये फलक घेत सर्व गावकरी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येने इथं जमाव जमलेला आहे। मूक मोर्चा सर्वपक्षीय आयोजित करण्यात आलेला आहे। शांततेमध्ये हा मूक मोर्चा काढला जात आहे। गावकऱ्यांनी एकच आक्रोश केलेला आहे, काहीही झालं तरी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी। त्याचबरोबर काही महिलांनी नावं सुद्धा घेतलेली आहेत। काहीही झालं तरी आम्हाला न्याय द्या, जर न्याय मिळाला नाही तर मात्र आम्ही स्वतः घरात घुसून त्या दोषींना बाहेर काढू असा इशारा सुद्धा महिला कार्यकर्त्यांनी, आंदोलनकर्त्यांनी बोलताना सरकारला दिलेला आहे। मनोज रांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख अमर रहे या घोषणा दिल्या जात आहेत आणि आक्रोश केला जातोय। क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं यांची गंभीर दखल घेत त्या फरार झालेल्या मारेकऱ्यांना अटक करावी, त्यांच्यावर कडक कारवाई करावी। ज्या क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली तशाच क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात यावी, त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महिला आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। तर आता ही दृश्य आपण पाहतोय झी24 तासवर। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। हातामध्ये काळ्या फिती बांधून त्याचबरोबर काळे झेंडे घेत आता हे सर्व आंदोलनकर्ते निघालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि मोर्चा आता पुढे सरकतोय। आंदोलनकर्ते आक्रमक आहेत।